मुंडे साहेबांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून स्वतःचं एक नेतृत्व तयार केलं आणि पाहता पाहता महाराष्ट्र आणि देशाचं नेतृत्व करण्याची कुवत आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांमध्ये होती। त्या मुंडे साहेबांना अर्जुनरावची जात बघितली नाही। अनेक जाती धर्माच्या मुलांना त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम जर या बीड जिल्ह्याच्या कोणत्या नेत्याने केलं असेल तर त्यांचं नाव आहे गोपीनाथरावजी मुंडे साहेब। महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार बनवण्याची खऱ्या अर्थानं गोरे साहेब फॅक्टरी जर कुणाला म्हणायचे तर मुंडे साहेबांना म्हणायचे। आणि या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई यांनी ज्यावेळेस या लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यांचं काम त्यांचं कर्तव्य एक संघर्षशील नेता म्हणून त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय। अशा या नेत्याला आपल्या जातीपातीच्या राजकारणामुळे मित्रांनो पराभव पत्करावा लागला। आज या बीड जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालं। ते किती नुकसान झालं ते सांगण्या इतपत सध्या नाहीये, कारण येणाऱ्या अनेक पिढ्या आपल्याला या ठिकाणी आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून सुखकर झाल्या असत्या। या जिल्ह्याचा खूप मोठा विकास झाला असता, या जिल्ह्यामध्ये खूप मोठे उद्योग या ठिकाणी आले असते आणि आपल्या तुमच्या आमच्या लेकरा बाळांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळालं असतं। परंतु आज आपण पाहतोय या ठिकाणी काम करत असताना गोरे साहेबांना सांगितलं की जातीपातीच्या आणि या राजकारणामध्ये मला सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये धारूर शहरामध्ये त्रास झाला। परंतु गोरे साहेब आपण मी मल्हारराव होळकरांचे वंशज आहोत, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज आहोत। आपण असल्या गोष्टीला घाबरून चालणार नाही।